रामकृष्ण हरी देव मराठी व्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जायचं आणि बरोबर पुलट्याच्या धडीला चिटकूनच अशी नदीची पुय आलेली आहे मोठी, त्याच्यात दोन बदकं म्हणजे नर मादीचा जोड आहे ते दाखवणार आहे तुम्हाला। आणि रहस्यमय तिकडे म्हणजे जास्त तिकडे लागरी वगैरे असतात, मी काय त्याचा उल्लेख करणार नाही व्हिडिओमध्ये, पण लागरी खूप तिकडे मोठे मोठे लागतात लोकांना। आणि त्या ठिकाणी एवढी घनदाट झाडे आहे का नाही की बिबट्यासारखे वन्य प्राणी त्या ठिकाणी आराम करतात आतमध्ये, एवढी झाडे। आणि झाडं अशी पाण्यातच बुडली ती तुम्हाला मी चला आता दाखवणार आहे। तर आपण आता जाऊया। या ठिकाणी या जोडानं अंडी घातल्यामुळे ते सोडून जाऊ शकत नाही तिथं इथून कुठं, एवढ्या एवढ्यातच ते राहणार आहेत, इथंच खाणार आणि इथंच बसणार। एवढ्या खातो त्यांना अंड्याला उब द्यायला लागते। आता मादी उब देत होती मग अशी बसून, लहानवाले ते मादी आणि पुढच्या साईडला तो नर, मोठा असा नर आहे आणि बॅक साईडला या साईडला ती मादी आहे आणि इथंच अंडी दिलेले त्यांनी। आणि त्या अंड्यांना उब देण्यासाठी मादी अंड्यावर जाऊन बसली होती बराच वेळ। आणि आम्हाला बघ हे पक्षी ओढ्यात बरोबर पुलट्यात पोहते दोन्ही जण, नदीच्या पात्रात आहे दोन्ही। जोड बघा, मोरांचा जोड तर पाण्याचा आनंद घेत असताना आता अडचणीत गेली ती दोन्ही, दाखवतो बघा, दिसत असेल तुम्हाला सफेद बघा धावते ते, हे जोड आलाय बघा पोहत पोहत। नर मादी आहे ते, नर आणि बॅक साईडला मादी आहे तिची बाई, दोन्हीचं जोड। आणि यांनी इथंच कुठेतरी अंडी घातली ते, म्हणून तर हे जोड एवढ्या एवढ्यानं जात नाही कुठं। पक्ष्यांचं जनजीवन खूप वेगळं असतंय। जोडीनं आता नर मादा जोडीनं चाललेत खाली, मादीनं आपली पिल्ली लपवली असणार आहे ते तिकडं किंवा अंडी दिली असतील। तेच तेवढ्यातच पोहतायत आणि त्यांनी अंडी दिल्यामुळे ते आपलं घरटं सोडून जाऊ शकत नाही इथून। त्यांनी अंडी एवढ्या एवढ्यातच कुठेतरी दिली असणार आहे ते, त्यामुळे ते घरटं सोडून जाऊ शकत नाही, जवळपास कुठेतरी अंडी दिली असणार आहे अडचणी त्यांनी। आणि फक्त माणसांना भुलवायसाठी वेगळे टॅक्ट वापरले जाते पक्ष्यांच्या मध्ये। तर बघा नर पुढे चाललाय आणि पाठून मागून त्याच्या मादी आहे, जवळपास असणार आहे तिथंच कुठेतरी अंडी त्यांची। बघू शकता इकडं खूप असं पाणी आहे, पण इकडं कोण नाही, कोण सकट नाही इकडं। ह्या दोघांच्या शिवाय अख्ख्या पात्रामध्ये एकही तुम्हाला पक्षी दिसणार नाही, खूप असं पाणी साचलेलं आहे। आणि इथं खूप खोल आहे बरं का मित्रांनो, खूप खोल आहे। बघा कसं चाललंय इथं दोघांचं, थोडीशी अंगावरची घाण वगैरे शेपूट हलवत आहे, मस्त मजा घेता बघा, अशा छान अशा पोज वगैरे देते ती लोक दोघं जण। आणि आता मादी चाललेली हळूहळू आतल्या साईडला, तिची पिल्लं त्या साईडनं असणार नाही तर अंडे असणार त्या साईडलाच ती धाव घेत्या आणि नर एका साईडलाच आहे। आता ते आतमध्ये गेलेले आहे, बघू शकता आतमध्ये गेलेले आहे आणि हळूहळू पोचत। खूप असं पाणी साचतंय दरवर्षी इथून। आणि इथंच अजून एक पाणबुडी बघा, ते दाखवतो तुम्हाला, पाणी हलताना तुम्हाला दिसत असेल मित्रांनो। आले बघा, पुढेच आलं बघा, पळाला आहे का पाणबुडी, आला बघा, गेला का बसला जाऊन नरमादीच्या जोडाजवळ जाऊन बसलाय तिकडं, फुलपात्र इथं आहे पुढच्या साईडला तुम्ही बघू शकता। आता आपण चाललेलो आहे हळूहळू, पात्राकडूनच चाललो मी बरं। माझा एक जरी पाय इकडून घसरला तर मी डायरेक्ट त्या ह्याच्यात पाण्यात जाणार आहे आतमध्ये मित्रांनो। खूप अशी वरंगळत आहे, तर इथपर्यंत पाणी असतं का, इथपर्यंत झाडे आणि पाण्याच्या आतमध्ये झाड आहेत ती भरपूर सारे आतमध्ये तुम्ही बघू शकता। काठालाही काही झाडं आहेत, काही पाण्याच्या आतमध्ये आहेत, तर काय पाण्यात आत बुडली ते झाड बघू शकता, पाण्यात बुडलेले झाडं। आणि त्याच्यानंतर बघा इकडे आमच्या शेळ्या चरत्यात आहे,
बघा जांभळ पाण्यात का, पाण्यात जांभळ आहे ते दिसतोय. तो बुडका आहे जांभळीचा, एक चिपलेला बुडका आहे तिचा. घुबड गेला आत्ताच उडून, आता जस्ट उडून गेलं घुबड. ते लय प्राणी वन्य प्राणी असते आणि अडचण खूप असल्यामुळं इकडं बरीचच काय ना काय खिडक मिडक असते तिकडे. प्राणी खिडक मिडक असते इकडं. बघा इकडं आमच्या शेळ्या चरत्यात मस्तपैकी. बापो तिकडं तो का तुम्हाला दाखवतो, जरा पुढे जरा जाऊन दाखवतो. शेळी पाणी प्यायला आल्या, पाट पाणी प्यायला आल्या, पण तिला पाणीच प्यायला. मोठा मासा वगैरे असेल तर ते पाण्यात नसं बुडबुड येतात. त्या माशाच्या खालनं चाललं, जमिनी लगत असल्यामुळं जमिनीवरून एखादा जर चालत असला मासा तर म्हणजे असं सरकत असला तरी बुडबुड येतात. बघा पूर्णपणे झाडात आहे, पाण्यात झाड आहे. पुढचंही पूर्णपणे झाड पाण्यात आहे सगळी. आता हुंबूर पण पाण्यात होता, आता थोडा राहिला आहे, बाकी उघडा होत आला आहे. हुंबूर पण पाण्यात होता आणि जास्त इथं पाण्याचा प्रभाव जास्त असतो. आणि पुढच्या साईडला मोरण आपल्या निसऱ्याच्या ठिकाणी पाणी अडवलेलं आहे. आणि आमचं बापा बघा ते दिसत असतील तुम्हाला. बापू दिसते ते का? बापू हात करा की, हात करा की हात. हां बघा ते बापू दिसलं का? मी शेळ्या चारत्या ते आमच्या. आता अशा अडचणीत आणावं लागतं इकडे तिकडे. काय करायचं, कुठेतरी दिवस कसा तरी भरायचा आणि दिवस कसं तरी घालवायचं. ह्या दिवसात खूप अशी शेळ्यांना खाण्याची कमतरता असते पाऊस पडल्यानंतर. आता कालच पाऊस पडला आहे, परवा दिवशी. तरी म्हणत होतो इकडं जायला नको, तरी पण बापू म्हणलं चला बघू काय होईल ते होईल. भेटले खायला, नाही भेटले. पण शेळ्यांना चांगलं खायला भेटले आणि शेळ्या रोदावल्या त्या खायला चारत्यात आमच्या. आणि आज आपण पुट्याच्या बेटाकडे आलो आहे शेळ्या चारायला. पुट्याच्या बेटाकडं खायला शेळ्यासनी भरपूर सारा गावतं, पण आज काय म्हणावं असं खायला भेटलं नाही शेळ्यासनी माझ्या. तरी पण आज आमचे पासारी धनाबा आणि आमचे दुसरे पासारी महेंद्र बापू, आज ते दोघेजण सुट्टी व्हायची आणि त्यांच्या शेळ्या आमच्याकडे असल्यामुळे आम्ही दोघं बापून मी आपल्या शेळ्या घेऊन आलो आहे चारायला. बापू आमचा आभाळ तुम्ही बघू शकता, असं खूप आभाळ चढलं आहे. आता मला वाटतं एका तासाभरात अर्धा एक तासात पाऊस येईल असं आभाळ चढलेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि बापू मला म्हणते तो वर जा, शिर्डी कुठं आज शिरल्या ती हाणं उसात शिर्डी चढते ते हाणाय निघालो. बापू अय बापू वरची शिर्डी खाली आणू, शिर्डीवरची खाली आणू. आईला आज जावा बघितलं का असतं बापू तुम्हाला. हे बघा बापू सांगते कणाकण तोडते, झण काढते जाळण. आणि आज घरी घेऊन जायच्या जाळणात घरी न्यायच्या बेतात आहे बापू. जळाना आणि शेळ्या सगळ्या चारत्यात आहेत आमच्या जवळपास. आमच्या आधारावर शेळ्या असतील, ह्या शेळ्या तिकडं आहेत. आणि तशी खूप अशी अडचण. हे बघा शकता सगळी झाडीच आहे इकडं. आणि इकडं बिबट्याचा वावर जोरात असतो बरं का, इगलवरनं उडते बघा. बिबट्याचा वावर लय जोरात असतो इकडं. अडचणीमुळे इकडं कोणी सकट येत नाही. आणि ह्या दिवसात आम्ही म्हणून येतो, शेळ्या मेंढ्यावाल्या असत नाही तर कोणी येत नाही इकडं. सगळी अशी खूप अशी अडचण आहे. तुम्ही हा व्हिडिओ जर तुम्हाला मित्रांनो आवडला असला तर या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि रोज नवीन रामकृष्ण हरी.